नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान मधील पाठ क्रमांक 8वा स्थितिक विद्युत बल हा पाठ आपण पाहणार आहोत. याच्यावरती काय काय माहिती सांगितली आहे बघा. हे संपूर्ण स्थितिक विद्युत बल या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी प्रथम आपल्याला सर्व पाठ आपल्याला वाचावं लागेल. संपूर्ण वाचन झाल्यानंतर आपल्या ह्यातील माहिती संपूर्ण बघावी लागेल. बघितल्याशिवाय आपल्याला माहिती कळणार नाही. ही गोष्ट आपण व्यवस्थित समजून घ्यायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा 8वा धडा स्थितिक विद्युत बल. पहिलं बघा काय लिहिलेलं आहे. केसावर घासलेला प्लॅस्टिकचा कंगवा किंवा मोजपट्टी कागदाच्या कपड्यांना आकर्षित करते. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा. केसावर घासलेला प्लॅस्टिकचा कंगवा किंवा मोजपट्टी कागदाच्या कपड्यांना आकर्षित करते. याच्यामध्ये जे काही घर्षण बल आहे त्या घर्षण बलाच्या संदर्भामध्ये ही माहिती आलेली आहे. हे आपण समजून घ्यायचं आहे. दुसरं बघा, पॉलिस्टर पडद्याच्या जवळून सारखे येणे जाणे केल्यास पडदा आपल्याकडे आकर्षित होतो. म्हणजे पॉलिस्टर पडद्याच्या जवळून सारखे येणे जाणे केल्यामुळे आपले जे काही अंगावरचे केस वगैरे असतील तर ते आकर्षित होतात म्हणजेच नेमकं काय, त्याच्यावरती एक विशिष्ट प्रकारचं स्थितिक विद्युत बल निर्माण होतं व त्याच्यामुळे तसं ती घटना घडते, ही बाब सांगितलेली आहे. तिसरं बघा, अंधारात ब्लँकेट हाताने घासून धातूच्या वस्तूजवळ नेल्यास ठिणगी पडते, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, अंधारात ब्लँकेट हाताने घासून धातूच्या वस्तूजवळ नेल्यास ठिणगी पडते. ठिणगी पडणे हे खूप तसं बघायला गेलं तर एक विशिष्ट घटना आहे. ठिणगी पडल्यामुळे म्हणा, स्थितिक विद्युत बल किंवा इतर काही प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स यांची काही चेंजेस वगैरे असतील, बदल असेल तर तो बदल घडल्यामुळे ह्या घटना घडत असतात. खाली बघा या ठिकाणी विद्युत प्रभार इलेक्ट्रिक चार्ज या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, विद्युत प्रभार इलेक्ट्रिक चार्ज असं सांगितलेलं आहे. वरील सर्व उदाहरणावरून आपल्याला काय समजले. ही उदाहरणे म्हणजे आपल्या सभोवतालच्या वस्तूंमध्ये भरपूर भरून असलेला जो विद्युत प्रभार असतो त्याची एक लहानशी झलक होय. म्हणजे बघा या ठिकाणी विद्युत प्रभाराच्या संदर्भातील ही माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. अगदी आपल्या शरीरातही विद्युत प्रभार साठवलेला असतो. सर्व वस्तू अतिसूक्ष्म कणांच्या बनलेल्या असतात. विद्युत प्रभार हा त्या कणांचा एक आंतरिक गुणधर्म आहे. अशा प्रकारे जरी विद्युत प्रभार असला तरी तो नेहमी लागलेल्या स्थितीत असतो, कारण त्या वस्तूत दोन विरुद्ध प्रकारचे प्रभार सारख्याच संख्येने असतात. धनप्रभार व ऋणप्रभार हे दोन्ही जेव्हा समतोल असतात तेव्हा ती वस्तू उदासीन असते, म्हणजेच त्या वस्तूवर कोणताही निव्वळ प्रभार राहत नाही. जर दोन्ही प्रभार समतोल नसतील तर वस्तू प्रभारित आहे असे म्हटले जाते. दोन प्रभारित वस्तू एकमेकावर कशा प्रकारे परिणाम करत असतील या संदर्भातली ही माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. ही बाब आपण या ठिकाणी बघून घ्यायची आहे किंवा समजून घ्यायची आहे. म्हणजे विद्युत प्रभार म्हणजे काय, इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे नेमकं कशामुळे घडतात, ह्या संदर्भातली माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. आता ही संपूर्ण माहिती आता बघा, जर समजा हे विद्युत प्रभार काय आहे हे समजून घेण्यासाठी आपला ही संपूर्ण कॉलम्स हा पॅराग्राफ आपल्याला व्यवस्थित वाचावा लागेल. वाचल्यानंतर आपल्याला त्यातील विद्युत प्रभार म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजू शकेल. त्याच्यानंतर खाली थोडंसं बघा, एका काचेच्या कांडीचा टोकाकडील भाग रेशमी कापडावर घासा. घर्षण क्रियेमुळे थोडासा प्रभार एका वस्तूवरून दुसरीवर जाईल, त्यामुळे दोन्ही वस्तू काहीशा प्रभारित होतील. ही कांडी एका दोरीने हवेत लटकवून ठेवा. आता वरील प्रकारेच प्रभारित केलेली काचेची दुसरी कांडी लटकवलेल्या कांडीच्या जवळ आणा. काय दिसते हे थोडंसं बघायचं आहे. दोन्ही कांड्या एकमेकांना दूर ढकलतात. यानंतर प्लास्टिकची एक कांडी घेऊन तिचे एक टोक लोकरीच्या कापडावर घासा आणि ते टोक लटकलेल्या काचकांडीजवळ न्या. आता काय दिसले, दोन्ही कांड्या एकमेकींकडे ओढल्या जातात. आता या ठिकाणी तुम्ही थोडंसं बघून घ्यायचं आहे. बघा, ह्या काचकांड्या आहेत. ह्या काचकांड्या तुम्ही आपण थोडंसं बघून घ्यायचं आहे. काचकांड्या बघत असताना एकमेकावरती असणारे घर्षण बल किंवा घर्षण बलाच्या संदर्भातील ह्या बाबी आपण बघून घ्यायच्या आहेत. कशा पद्धतीचे ह्या घटना घडत असतात हे सांगितलेलं आहे. पहिल्या प्रयोगात काय आढळले, एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या दोन कांड्या एकमेकींना दूर ढकलतात, याला प्रतिकर्षण म्हणतात. दुसऱ्या प्रयोगातून आपल्याला समजले की विरुद्ध प्रकारचे प्रभार असलेल्या कांड्या एकमेकांकडे ओढल्या जातात, यालाच आकर्षण असे म्हणतात. तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं बघून घ्यायचं आहे. प्रतिकर्षण म्हणजे नेमकं काय, आकर्षण म्हणजे नेमकं काय. पहिल्या प्रयोगात काय आढळले, या एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या दोन कांड्या एकमेकांना दूर ढकलतात,
याला प्रतिकर्षण म्हणतात. दुसऱ्या प्रयोगातून आपल्याला समजले की विरुद्ध प्रकारचे प्रभार असलेल्या कांड्या एकमेकांकडे ओढल्या जातात, याला आकर्षण असे म्हणतात. तर या बाबी तुम्ही थोडंसं व्यवस्थित बघून घ्या. प्रतिकर्षण म्हणजे नेमकं काय, आकर्षण म्हणजे नेमकं काय, या संदर्भातील या सर्व बाबी आपण या ठिकाणी बघून घ्यायच्या आहेत. प्रतिकर्षण व आकर्षणाच्या संदर्भामध्ये जे काही सिद्धांत वगैरे असतील किंवा ज्या काही बाबी असतील, एकमेकींना कापडावर घासल्यानंतर काय होऊ शकतं किंवा ज्या काही प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सच्या संदर्भात ज्या काही घर्षण बलाच्या संदर्भात ज्या काही घटना वगैरे घडत असतील, तर हे आपण या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी 8.1 मध्ये प्रतिकर्षण व आकर्षणमध्ये या सर्व बाबी तुम्ही थोडंसं बघून घ्यायचं आहे. प्रतिकर्षण व आकर्षण म्हणजे नेमकं काय. काचकांडी बघा अ दिलेली आहे, त्यानंतर काचकांडी आ दिलेली आहे. प्रतिकर्षण व आकर्षण या संदर्भात ही माहिती बघून घ्यायचं आहे. एकमेकावरती घासल्यानंतर या सर्व घटना या बाबी घडत असतात असं सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतर विद्युत प्रभाराला धनप्रभार बघा, या ठिकाणी काय सांगितलं आहे, विद्युत प्रभाराला धनप्रभार म्हणजे या ठिकाणी बेरजेचे चिन्ह म्हणजे अधिक चिन्ह दाखवलेलं आहे. अधिक चिन्ह म्हणजेच काय, तर बेरीज चिन्ह. बेरीज चिन्ह म्हणजेच काय, विद्युत प्रभाराला धनप्रभार असे म्हणतात. आणि ऋण प्रभाराला वजा अशी नावे बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने दिली आहे. आता बेंजामिन फ्रँकलिन नावाचे एक विदेशी शास्त्रज्ञ होते. या विदेशी शास्त्रज्ञांनी प्लस आणि मायनस म्हणजे धनप्रभार आणि ऋणप्रभार या संदर्भात जी माहिती दिली आहे, ही माहिती या ठिकाणी आपण समजून घ्यायची आहे किंवा नमूद करायची आहे. ही गोष्ट ह्या बाबी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. ही गोष्ट आपण समजल्यानंतर आपल्याला पान नंबर 51 वरती जी काही माहिती आहे समजून घेण्याच्या संदर्भात किंवा स्पष्टीकरणाच्या संदर्भात हे आपण थोडंसं बघायचं आहे. स्थितिक विद्युत बल हे थोडंसं बघून घ्यायचं आहे. विद्युत प्रभार म्हणजे नेमकं काय, इलेक्ट्रिक चार्जेस म्हणजे नेमकं काय, त्यासोबत जे काही मगाशी तुम्हाला प्रयोग दाखवले, जे काही इम्युनाइटच्या कांड्या वगैरे असतील किंवा काचकांडी, हे बघा या ठिकाणी काचकांडी, प्लास्टिकची कांडी, त्यासोबत काही आकर्षण व प्रतिकर्षणच्या संदर्भात जे काही घटना वगैरे होतात, या संदर्भातली माहिती या पान नंबर तुम्हाला 51 वरती संपूर्ण बघायला मिळेल. आणि जे काही धनप्रभार असेल तर त्याला प्लस म्हणायचं आणि ऋणप्रभार असेल तर त्याला वजा असं म्हणायचं. अशी नावे बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञांनी दिलेली आहेत. ही बाब आपण या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पान नंबर 52 वरती चला. विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो या ठिकाणी सांगितलेलं आहे. विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो, सर्व पदार्थ हे कणांचे बनले असतात आणि हे कण अंतिमतः अतिसूक्ष्म अशा अणूंचे बनलेले असतात. अणूच्या संरचनेविषयी तपशील आपण पुढे पाहणार आहोत. आता एवढे माहीत करून घेणे पुरेसे आहे की प्रत्येक अणूमध्ये स्थिर असा धनप्रभारित भाग व चल असा ऋणप्रभारित भाग असतो. हे दोन्ही प्रभार संतुलित असल्यामुळे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण थोडंसं बघून घ्यायचं आहे विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो, काय सांगितलेलं आहे हे थोडंसं आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर पुढं बघा, सर्व वस्तू अणूंच्या बनलेल्या असतात. म्हणजे प्रत्येक वस्तू ही अणूंची बनलेली आहे असं या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणजेच त्या विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. तर मग वस्तू विद्युत प्रभारित कशा होतात हे सांगितलेले आहेत. विद्युत भारित का होतात हे सांगितलेलं आहे. विद्युतदृष्ट्या उदासीन असलेल्या अणूंमधील प्रभारांचे काही कारणांनी संतुलन बिघडते. असे की काही विशिष्ट वस्तू जेव्हा एकमेकावर घासल्या जातात तेव्हा एका वस्तूवरचे ऋणप्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात. ते ज्या वस्तूवर गेले की वस्तू अतिरिक्त ऋणप्रभारित कणामुळे ऋणभारित होते. तसेच ज्या वस्तूवरून ऋणप्रभारित कण गेले की वस्तू ऋणप्रभारित कणांच्या कमतरतेमुळे धनप्रभारित बनते. अर्थात घासल्या जाणाऱ्या दोन वस्तूंपैकी एक धनप्रभारित व दुसरी ऋणप्रभारित बनते. म्हणजे एकमेकावर जे काही घर्षण प्रक्रिया किंवा घर्षण बलाच्या संदर्भात जे काही घटना वगैरे घडत असतात त्या संदर्भातील हे स्पष्टीकरण या ठिकाणी दिलं आहे. या जर समजा आकृती बघायची असेल तर आपल्याला या ठिकाणी आकृती दिली आहे. तर बघा, घर्षण या ठिकाणी दिलं आहे. घर्षण म्हणजे नेमकं काय, घर्षण बलाच्या संदर्भात ही माहिती दिली आहे. धनप्रभार व ऋणप्रभार या ठिकाणी ही संबंधित ही माहिती या ठिकाणी दिली आहे. त्याच्यानंतर ऋणप्रभार व धनप्रभार या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे धनप्रभार व ऋणप्रभार या ठिकाणी बघून घ्या. प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सच्या संदर्भामध्ये कशा घटना किंवा बदल वगैरे घडत असतात, काय आहे हे या बाबी या ठिकाणी या सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर उदासीन जे काही बदल म्हणा किंवा विद्युत प्रभार वगैरे सांगितले आहेत, हे विद्युत प्रभार या ठिकाणी दिसत आहेत. हे आपण थोडंसं बघून घ्यायचं आहे. ह्या बाबी आपण थोडंसं स्पष्टीकरणात्मक म्हणा किंवा विश्लेषण म्हणा या संदर्भात हे आपण बघून घ्यायचं आहे. पुढं बघा, विद्युतदृष्ट्या उदासीन असलेल्या अणूमधील प्रभारांचे काही कारणांनी संतुलन बिघडते. जसे की काही विशिष्ट वस्तू जेव्हा एकमेकावर घासल्या जातात तेव्हा एका वस्तूवरचे ऋणप्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात.
तेव्हा एका वस्तूवरचे ऋण प्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात. ते ज्या वस्तूवर गेले की वस्तू अतिरिक्त ऋण प्रभारित कणामुळे ऋण प्रभारित होते. म्हणजे मगाशी जी काही माहिती सांगितली ती. तसेच ज्या वस्तूवर ऋण प्रभारित कण गेले की ती वस्तू ऋण प्रभारित कणांच्या कमतरतेमुळे धन प्रभारित बनते. अर्धात घासल्या जाणाऱ्या दोन वस्तूंपैकी एक धन प्रभारित तर दुसरी ऋण प्रभारित बनते. म्हणजे ह्या सर्व माहिती ही सर्व बाबी आहेत. ह्या बाबी सगळ्या या ठिकाणी सांगितल्या आहेत. हे आपण थोडंसं बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा साहित्य म्हणजे एक विशिष्ट पद्धतीचा एक प्रयोग या ठिकाणी दिला आहे. तो प्रयोग देखील आपण थोडंसं अभ्यासूया किंवा स्पष्टीकरण थोडंसं समजून घेऊया. कृती वगैरे काय आहेत, कशा पद्धतीचा हा प्रयोग आहे, हे आपण थोडंसं बघून घेऊया. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा, साहित्यामध्ये काय सांगितलं आहे, कागद. एक विशिष्ट पद्धतीचा कागद असतो, तो कागद सांगितलेला आहे. पॉलिथिन म्हणजे काय, प्लॅस्टिकची जी काही असेल ती पॉलिथिन. त्यानंतर नायलॉन कापड आपल्याला माहिती आहे, विशिष्ट पद्धतीचं एक नायलॉन कापड असतं. त्याच्यानंतर सुती कापड, त्यानंतर रेशमी कापड इत्यादी. सारणीत दिलेल्या वस्तू प्रथम कागदाच्या तुकड्यांजवळ न्या, काय होते ते पहा, नंतर दिलेल्या साहित्यावर क्रमाक्रमाने घासा व कागदाच्या तुकड्यांजवळ न्यायचे आहे. तुमचे निरीक्षण दिलेल्या तक्त्यात नोंदवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण थोडंसं बघून घ्या. सांगितलेलं आहे की सारणीत दिलेल्या वस्तू प्रथम कागदाच्या तुकड्यांजवळ नेऊन काय होते किंवा काय नाही ह्या संदर्भातली ही माहिती सांगायची आहे. नंतर दिलेल्या साहित्यावर क्रमाक्रमाने घासायचे. म्हणजे प्रत्येकाचा जो काही बदल दिला आहे तो बदल थोडासा आपण बघायचा आहे. खाली बघा, घासण्यासाठी वापरलेला पदार्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. फुगा, विशिष्ट पद्धतीची वस्तूच्या संदर्भातला एक सारणी या ठिकाणी दिली, ही सारणी बघायचं आहे. फुगा, त्याच्यानंतर कागदाचे तुकडे आकर्षित झाले किंवा नाही हे ठिकाणी लिहायचं आहे. आता फुगा जर समजा घासलेला असेल तर आकर्षित होतो की नाही हे लिहायचं आहे. वस्तू प्रभारित झाली की नाही लिहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला विशेषतः जर घरामध्ये जर फुगा असेल, आता दुकानामध्ये सुद्धा फुगा मिळतो, तो फुगा घेऊन यायचा आहे व प्रत्यक्ष जर समजा आपण हा फुगा फुगवला, हवा त्याच्यामध्ये भरली आणि जर समजा घासला तर कागदाचे तुकडे आकर्षित होतात की नाही हे आपण समस्या जे होते ते आपण लिहायचं आहे. त्याच्यानंतर वस्तू प्रभारित झाली किंवा नाही हे त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर रिफिल्स, जे काही पेनामधील जे काही रिफिल्स वगैरे असेल तर ते रिफिल्स आपण काय करायचं आहे, बघून लिहायचं आहे. याच्यामध्ये कागदाचे तुकडे आकर्षित झाले किंवा नाही हे आपण बघून लिहायचं आहे. होतात की नाही हे लिहायचं आहे. त्यानंतर वस्तू प्रभारित झाली किंवा नाही हे बघून लिहायचं आहे. खोड रबर म्हणजे काय या ठिकाणी बघा, खोड रबर म्हणजे आपण जे काही कागदावरचे जे काही बाबी आपण खोडतो त्या खोड रबरच्या ह्या बाबी. कागदाचे तुकडे आकर्षित झाले किंवा नाही हे आपण या ठिकाणी प्रयोग जे असेल तो लिहायचा आहे. त्यानंतर वस्तू प्रभारित झाली किंवा नाही हे बघून लिहायचं आहे. लाकडी स्केल, आता लाकडी स्केल या ठिकाणी थोडंसं बघा, लाकडी स्केलच्या संदर्भात ही माहिती सांगितलेली आहे. कागदाचे तुकडे आकर्षित झाले किंवा नाही हे लाकडी स्केलच्या संदर्भामध्ये लिहून ठेवायचं आहे. त्यानंतर वस्तू प्रभारित झाली किंवा नाही हे ठिकाणी लिहून ठेवायचं आहे. त्यानंतर स्टीलचा चमचा याच्यामध्ये कागदाचे तुकडे आकर्षित झाले किंवा नाही हे बघून लिहायचं आहे. स्टीलच्या चमच्यातलं जे काही आपण प्रयोग किंवा पदार्थाच्या संदर्भात एक अनुभव घेतो ते लिहायचं आहे. वस्तू प्रभारित झाली किंवा नाही हे देखील लिहायचं आहे. त्यानंतर बघा, तांब्याच्या पट्टीच्या संदर्भात बघा, कागदाचे तुकडे आकर्षित झाले किंवा नाही हे आपण बघून लिहायचं आहे. त्याच्यानंतर वस्तू प्रभारित झाली किंवा नाही हे लिहायचं आहे. आता एक तुम्हाला या ठिकाणी सांगण्याची एक बाब म्हणजे ज्या काही वस्तू आहेत या ठिकाणी, एक बघा, फुगा म्हणा, रिफिल म्हणा, खोड रबर, लाकडी स्केल, स्टीलचा चमचा, तांब्याची पट्टी, हे जे काही पदार्थ किंवा वस्तू जे आहेत हे वस्तू सगळे आपल्याला काय होऊ शकतात, तर हे आपल्या घरामध्ये म्हणा किंवा जवळपास आपल्याला मिळू शकतात. हे जवळपास मिळणाऱ्या ज्या काही वस्तू उपलब्ध असतात ह्या वस्तू आपण घेऊन आपण त्या वस्तूवरून काय करायचं आहे की खरोखर हा एक प्रयोग आपण काय करायचा आहे, स्वतः घरामध्ये करून बघायचा आहे. कुठले पदार्थ, कुठल्या वस्तू, कुठले घटक कशा पद्धतीने आकर्षित होतात किंवा नाही, काय आहे ते नेमकं ह्याच्यामध्ये आपण लिहून घ्यायचं आहे. हा चार्ट आपण घरी सुद्धा सोडला तरी सुद्धा चालू शकेल. आता ह्याच्यावरती थोडंसं एक माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ही माहिती थोडीशी बघा. प्रत्येक अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. बघा, प्रत्येक अणु हा विद्युतदृष्ट्या कसा असतो, उदासीन असतो. म्हणजे त्याच्यावरती कोणताही बल म्हणजे प्रभार, धनप्रभार किंवा ऋणप्रभार नसतो. त्यातील धन व ऋण प्रभारांचे प्रमाण समान असते. ऋणप्रभार काही कारणाने कमी झाल्यास अणु धनप्रभारित होतो असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी बघा, प्रत्येक अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. त्यातील धन व ऋण प्रभारांचे प्रमाण समान असते. ऋणप्रभार काही कारणाने कमी झाल्यास अणु धनप्रभारित होतो असं सांगितलेलं आहे. आता ह्या बाबी, हे घटक हे महत्त्वाचं सांगत असताना आपल्याला यातील कोणकोणते घटक, कोणकोणत्या क्रिया, कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवणे हे गरजेचं आहे, हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे.
वाटलं तर आपण टिपण लिहून घ्यायचं आहे व त्या टिपणामध्ये ह्या विद्युतदृष्ट्या कोणते अणू असतात किंवा कोणत्या अणूच्या संदर्भात हे बाबी असतात हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं पान नंबर 53वरती बघा, ह्याच्यामध्ये एक विशिष्ट असे 2 शास्त्रज्ञ दिले आहेत. ह्या 2 शास्त्रज्ञांच्या संदर्भामध्ये माहिती दिली आहे. माहीत आहे का तुम्हाला असं म्हटलेलं आहे. सुमारे 2500 वर्षांपूर्वी म्हणजे भरपूर हजारो वर्षापूर्वी असं म्हटलेलं आहे. 2500 वर्षापूर्वी थेल्स या ग्रीक शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा ॲम्बर लोकरी कापडाने घासला असता या दांड्याकडे पिसे आकर्षित होतात. म्हणजे या थेल्स नावाच्या एका शास्त्रज्ञांनी आपल्या दररोजच्या एका निरीक्षणातून म्हणा किंवा चिकित्सक बुद्धिकल्पनेतून एक विशिष्ट असा सिद्धांत मांडला किंवा एक वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला. या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्याद्वारे त्यांनी एक माहिती जगासमोर आणली. ती म्हणजे पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा त्याला ॲम्बर म्हणतात. लोकरी कापडाने जर समजा घासला असता या दांड्याकडे पिसे आकर्षित होतात. तर हे पिसे आकर्षित होत असतात हे बाबा आपल्याला या ठिकाणी सांगितले आहे. ॲम्बरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात बघा. म्हणून ॲम्बरच्या या आकर्षण गुणधर्माला थॉमस ब्राऊनने 1646 साली इलेक्ट्रिसिटी हे नाव दिले आहे बघा. ब्राऊनने 1646 साली इलेक्ट्रिसिटी नाव दिलेले आहे. म्हणजे ह्या सर्व बाबी हे सर्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे आपण थोडंसं बघून घ्यायचं आहे बघा. ह्याच्यानंतर घर्षण विद्युत फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी या संदर्भामध्ये ही माहिती सांगितली. हे थोडंसं बघून घ्या. घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत म्हणतात. हे प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. त्यामुळे ह्या विद्युत प्रभाराला स्थितिक विद्युत असे म्हणतात. म्हणून ते थोड्या वेळेपर्यंत राहतात. स्थितिक विद्युत बल्बमधील प्रभार दमट व ओलसर हवेत शोषले जातात. म्हणून हिवाळ्यात कोरड्या हवेत हे प्रयोग करून पाहावेत. आता या ठिकाणी घर्षण विद्युत म्हणजे फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात ही माहिती दिली आहे. ही माहिती आपण थोडीशी बघायचं आहे. घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत असे म्हणतात. आता जे काही आपण विद्युत प्रभार वगैरे आपण अभ्यास करत आहोत किंवा शिकत आहोत ह्या बाबी आपण थोड्याशा समजून घ्यायच्या आहेत. हे प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. त्यामुळे या विद्युत प्रभाराला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. वस्तूवर ते थोड्या वेळेपर्यंत राहतात. म्हणजे जर समजा तुम्ही एखादी सिल्क म्हणा किंवा उलनचं जर समजा कापड वगैरे आणला तर त्या कापड जर समजा आणल्यानंतर घासायला लागला, घर्षण करायला लागला तर त्याच्या पृष्ठभागावरती हे थोडंसं घर्षण बल तयार होतं. स्थितिक विद्युत बलमधील प्रभार दमट व ओलसर हवेत शोषले जातात. म्हणून हिवाळ्यात कोरड्या हवेत हे प्रयोग करून पाहावेत असं सांगितलेलं आहे. तर फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात ह्या सर्व बाबी आहेत. ह्या सर्व बाबी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आणखीन एक प्रयोग या ठिकाणी दिला आहे. हा प्रयोग देखील आपण थोडंसं बघायचं आहे बघा. साहित्य दिले आहे. साहित्य दिल्यामध्ये याच्यामध्ये काही स्ट्रॉज दिले आहेत. काही स्ट्रॉ म्हणजे आपण काही पिण्याचे पाणी किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे पित असतो तर त्या कोल्ड्रिंक्सचे पिण्याचे काही स्ट्रॉ. लोकरी कापड. आता लोकरी कापड म्हणजे पायमोजा म्हणा, हातमोजा किंवा गाडी पुसण्याचे जे काही कापड वगैरे असतं तर त्याला लोकरी कापड असे म्हणायचं. काचेची बाटली म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहीत आहे. हे काचेची बाटली वगैरे. कृती बघा. बाटलीवर एक स्ट्रॉ ठेवायचा आहे बघा. या ठिकाणी एक कृती दिली आहे. बाटलीवरती स्ट्रॉ ठेवायची आहे. दुसरी स्ट्रॉ तिच्याजवळ न्यायचा आहे. दुसरी स्ट्रॉ काय करायचं तिच्याजवळ न्यायचं आहे. ते काय होते ते बघायचं आहे. बाटलीवर स्ट्रॉ तशीच ठेवा. दुसरी स्ट्रॉ लोकरी कापडाने घासायचं आहे बघा. दुसरी स्ट्रॉ लोकरी कापडाने घासावं. बाटलीवरील स्ट्रॉ जवळ न्या. काय होते ते पहा. आता 2 स्ट्रॉ घेऊन त्या एकाच वेळी लोकरी कापडाने घासा. त्यातील एक स्ट्रॉ बाटलीवर ठेवा व दुसरी तिच्याजवळ न्या. काय होते ते बघा. बाटलीवर घासलेली स्ट्रॉ तशीच ठेवा. आता ज्याने घासले ते लोकरी कापड स्ट्रॉ जवळ न्या व काय होते ते पहा. आता या ठिकाणी स्ट्रॉमधील बदल आपण या ठिकाणी बघायचे आहेत. स्ट्रॉमधील बदल बघत असताना आपल्याला जे काही वर्तुळाकार जे काही फिरतं जे स्ट्रॉ वगैरे हा बदल किंवा हे घर्षण बल ह्या घटकामुळे होत असतं ही माहिती आपल्याला यातून घ्यायची आहे. हा साधा सोपा प्रयोग आहे. घरामध्ये बॉटल्स असतात, स्ट्रॉज असतात किंवा ते अडकवण्यासाठी म्हणा किंवा एक लोकरी कापड वगैरे असतात. लहानसा एखादा स्क्रू वगैरे असेल किंवा एखादी पिन वगैरे असेल तर ती पिन धरून एक विशिष्ट पद्धतीचा ही पंखा त्या ठिकाणी सुरू होऊ शकतो बघा. बाटलीवरती एक स्ट्रॉ ठेवून त्या स्ट्रॉच्या संदर्भामध्ये एक विशिष्ट पद्धतीचा पंखा दिलेला आहे. तो पंखा या ठिकाणी बदलतोय किंवा ठेवलेला आहे हे आपण बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा खाली या ठिकाणी कृतीच्या संदर्भात बघा. या ठिकाणी प्रभार नसणाऱ्या स्ट्रॉजवळ प्रभारित स्ट्रॉ नेल्यास
आकर्षण, प्रतिकर्षण झाले किंवा निष्कर्ष या संदर्भात एक विशिष्ट पद्धतीचा एक चार्ट दिला आहे. हा चार्ट आपण बघायचा आहे. समान विद्युत प्रभार असणाऱ्या 2 स्ट्रॉ जवळ आणल्यास बघा, प्रभारित स्ट्रॉ व ज्याने घासले व विरुद्ध प्रभारित कापड जवळ आणल्यास या संदर्भातील ही माहिती या ठिकाणी दिली, हे पण बघून घ्यायचं आहे. बघा, प्रभार नसणाऱ्या स्ट्रॉजवळ प्रभारित स्ट्रॉ नेल्यास, समान विद्युत प्रभार असणाऱ्या स्ट्रॉजवळ नेल्यास किंवा प्रभारित स्ट्रॉ ज्याने घासले व विरुद्ध प्रभारित कापड जवळ आणल्यास ही एक कृती दिली आहे. तेव्हा कृती ही दिली आहे. ह्या कृतीला अनुसरून याच्यामध्ये आकर्षण झालं की प्रतिकर्षण झालं हे आपण या ठिकाणी लिहायचं आहे व त्याच्या संदर्भात अनुसरून असणारा निष्कर्ष आपण या ठिकाणी लिहायचा आहे. बघा, पान नंबर 53मध्ये ही जी काही माहिती आहे, विद्युत प्रभारित वस्तू प्रभार नसणाऱ्या वस्तूंना आकर्षित करतात, समान विद्युत भारामध्ये प्रतिकर्षण होते, विरुद्ध विद्युत प्रभारामध्ये आकर्षण होते, विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण ही कसोटी वापरली जाते. ह्या संदर्भातील ह्या सर्व बाबी आपण काय करायच्या आहेत तर बघायच्या आहेत व आपल्याला जे काही नोट्स जर समजा आवश्यक कुठल्या बाबी वाटत असेल तर त्या आवश्यक बाबी ते आपण लिहून घ्यायच्या आहेत, महत्त्वाच्या नोट्स करायच्या आहेत, टिपणं काढायची आहेत. ही माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. तर आपण थोडंसं बघू शकता, या संदर्भात ह्या सर्व बाबी बघून घेऊ शकता. नोट्स टिप्पण्स काढून आपण ह्या माहिती एकत्रित करून ठेवायची आहेत. खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर संपूर्ण वाचन करणे हे खूप गरजेचं आहे. इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, प्रोटॉन्स म्हणजे काय, विद्युत प्रभाराचा उगम कसा झाला, विद्युत प्रभार म्हणजे नेमकं काय, उदासीन अणू किंवा धनप्रभार, ऋण प्रभार या संदर्भातली माहिती दिली आहे. घर्षण म्हणजे काय, घर्षणाच्या संदर्भात ही माहिती दिली आहे. त्यानंतर थेल्स, थॉमस ब्राऊन या संदर्भात यांच्या संदर्भातील ही माहिती या ठिकाणी दिली आहे. तर आपण भरपूर वाचन करायचं आहे. वाचन केल्यानंतर आपल्याला या संदर्भातील माहिती या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. हे बघून घेऊ शकता आपण. बघा, नेल्स व थॉमस ब्राऊन या ह्या 2 शास्त्रज्ञांची वैयक्तिक जी काही निरीक्षणं असेल तर ती निरीक्षण दिली आहेत. घर्षण विद्युतच्या संदर्भात फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी, घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत असे म्हणतात. हे प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असते, त्यामुळे विद्युत प्रभाराला स्थितिक विद्युत असे म्हणतात. वस्तूवर हे थोड्या वेळेपर्यंत राहतात. स्थितिक विद्युतमधील प्रभार दमट व ओलसर हवेत शोषले जातात, म्हणून हिवाळ्यात कोरड्या हवेत हे प्रयोग करावे पाहिजेत. अशा संदर्भातली अनेक विशिष्ट माहिती या ठिकाणी दिलेली आहे, सांगितलेली आहे. हे आपण बघून घेऊ शकता. ही माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. थँक्यू.